हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं हाऊ टू कलेक्ट वॉटर सॅम्पल्स आणि मेथड्स वॉटर कशा प्रकारे स्टडीज करायची, नदीचं पाणी, विहिरीचं पाणी किंवा अजून कुठलेही सॅम्पल्स असतील त्या यांना कशा प्रकारे कलेक्ट करायचं ते आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं. आणि हे सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर आपण कशासाठी करतोय, फॉर द प्रोसेसिंग ॲट लॅब, म्हणजे आपल्याला एकदा पॅथॉलॉजिकल त्याचं एक्झामिनेशन करायचं असेल किंवा सॅनिटरी क्वालिटी चेक करायची, बरोबर. तर ते सॅम्पल आपण जेव्हा कलेक्ट करतो त्याची प्रोसेसिंग लॅबमध्ये कशा प्रकारे करतो आणि काय एक्सपेक्टेड रिझल्ट आपल्याला मिळू शकतात ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. हिअर वी डिस्कसिंग अबाउट द डिटरमाइनिंग सॅनिटरी क्वालिटी ऑफ वॉटर बाय मीन्स ऑफ फिकल पोल्युशन. फिकल मीन्स ह्युमन एक्सक्रिटा, की जो ह्युमन ॲक्टिव्हिटी थ्रू जमिनीवरती किंवा बाहेर किंवा आपल्या वेस्ट वॉटरमध्ये सोबत बाहेर जातो आणि तो आपल्या वॉटर रिझर्वायरमध्ये मिक्स होतो. तर त्याचं कंटेमिनेशन जर आपल्या ड्रिंकिंग वॉटरमध्ये असेल किंवा आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये जर येत असेल तर त्यापासून आपल्याला आजार होऊ शकतात. आणि मॅक्झिमम जो वेस्ट आहे, कुठलाही इंडस्ट्रियल वेस्ट असेल किंवा डोमेस्टिक वेस्ट असेल, तर या ठिकाणी हे मायक्रोफ्लोरा विच आर प्रेझेंट इन द इंटेस्टाइन ऑफ ह्युमन बीइंग अँड एक्सक्रिटेड थ्रू द ह्युमन एक्सक्रिटा अँड release it to the water reservoir through wastewater which is collected from industrial as well as domestic waste, represent the fecal pollution of that water reservoir. So whether our water reservoir is contaminated with the fecal contamination or fecal coliform or not, we can determine by using this test. So here some are the sources of excretal pollution by which our water reservoir can be contaminated with human excreta or fecal contamination. So first point is water from domestic waste. Domestic waste म्हणजे घरगुती वापरानंतर जे पाणी आपण घरामधून रिलीज करतो ते ओढ्या नाल्यासोबत ते परत आपल्या वॉटर रिझर्वायरपर्यंत पोहोचतं. त्यामध्ये तो मायक्रोफ्लोरा येत असतो. तर इट इज ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ कंटेमिनेशन. आता या डोमेस्टिक वेस्टमध्ये आपण जे धुणी भांडी घरातही करतो त्याच्यासोबत जे आपण वेस्ट रिलीज करतो यांच्यामध्ये ऑर्गॅनिक जे न्यूट्रिएंट असते त्यांचं प्रमाण फार जास्त प्रमाणामध्ये असते. इट ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ न्यूट्रिशन फॉर द ग्रोथ ऑफ मल्टिपल काइंड्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपण जे रिलीज करतो त्यामध्ये न्यूट्रिशन प्रेझेंट असतं, त्यामुळे ऑर्गॅनिझम इझिली त्या वेस्ट वॉटरमध्ये ग्रो होऊ शकतात. तर हे ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ कंटेमिनेशन किंवा पोल्युशन. दुसरं आहे वेस्ट वॉटर फ्रॉम इंडस्ट्री. इंडस्ट्रीचं आपल्याला पाण्याची गरज असते इंडस्ट्रीसाठी, आणि इंडस्ट्रीचा प्रायमरी यूज झाल्यानंतर काय करतो आपण, प्रत्येक इंडस्ट्रीचं वेगवेगळं वेस्ट असू शकतो. कोणाचं जास्त वॉटर असेल, कोणाचं कमी असेल, पण त्या इंडस्ट्रीचा ज्या प्रकारची इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीचं वेस्ट पाणी इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ पोल्युशन. आता आपण बघितलं टॅनिंग इंडस्ट्री आहे किंवा डाय इंडस्ट्री आहे, तर त्या ठिकाणचं पाणी त्याच कंपनीचं वेस्ट त्या पाण्यामध्ये असणार आहे आणि तो ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ पोल्युशन ऑर कंटेमिनेशन फॉर द वॉटर रिझर्वायर. आणि डिपेंडिंग अपॉन द कुठली इंडस्ट्री आहे त्यामध्ये प्रमाण जे न्यूट्रिशनचं असणार आहे. समजा डेअरी इंडस्ट्री आहे, डेअरी इंडस्ट्रीमध्ये न्यूट्रिशनचं प्रमाण जास्त असणार आहे, त्याप्रमाणे मायक्रो ऑर्गॅनिझम इझिली त्या वेस्टमध्ये ग्रो करू शकतात. सो इट्स ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ कंटेमिनेशन ऑर पोल्युशन. अगेन ॲग्रिकल्चरल वेस्ट वॉटर, ठीक आहे. ॲग्रिकल्चरल जी लँड आहे त्या लँडमधून बाहेर निघणारं पाणी किंवा ॲग्रिकल्चरल लँडचं जे वेस्ट वॉटर आहे ते सुद्धा त्याच्यासोबत फर्टिलायझर, पेस्टिसाईड जे आपल्या वॉटर रिझर्वायरमध्ये मिक्सअप होतात सरफेस वॉटर थ्रू, ते पण ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ पोल्युशन ऑफ वॉटर रिझर्वायर. हाऊसहोल्ड वेस्ट वॉटर, तुमच्या घरगुती वापरानंतर जे रिलीज करतो आपण ते पाणी. त्याच्यानंतर ओपन डिफिकेशन म्हणजे उघड्यावरती जे आपण शौचास बसतो ते ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ पोल्युशन. आणि आतापर्यंत तर हीच प्रॅक्टिस चालायची आपण ओपन डिफिकेशनची. आता हळूहळू आपण ओपन डिफिकेशनवरती बंद केलं आहे किंवा बऱ्याच ठिकाणी आता 100% आपण त्यावरती बंदी आणली किंवा बंदच झालं आहे असं बघूया. तर पण तरी पण हा मोठ्या प्रमाणामध्ये सोर्स आहे फिकल कंटॅमिनेशनचा वॉटर रिझर्वायरचा. त्याच्यानंतर हे डेली ॲक्टिव्हिटीज, तुमच्या रुटीन जे ॲक्टिव्हिटीज आहेत जसे की आपण पुढच्या युनिटमध्ये बघूया. डेली ॲक्टिव्हिटी म्हणजे धुणी भांडी करणे, पाण्यामध्ये वेस्ट करणं, नंतर त्या पाण्यामध्ये आपल्या ह्युमन ॲक्टिव्हिटी जे असतील त्या ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ
reservoir, pollution. Apart from that, excess flood. आपल्या ज्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण पुराचं जे रोल आहे आपण बघूया की यावर्षी आपण प्रत्येक वर्षी जो एक्सेस रेनफॉल असतो त्याच्यामुळे काय होतं काही भागामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पूर येतात आणि पुरासोबत सर्व प्रकारचं पाणी इन्क्लुडिंग वेस्ट हे कुठं जातं आपल्या वॉटर रिझर्वरमध्ये. तर त्या ठिकाणी पूर्ण घरामधलं असेल रस्त्यावरचं असेल डिफिकेटेड एरिया असेल तिथलं असेल कुठलंही वेस्ट जे घाणेरडं पाणी असेल ते पूर्ण आपल्या वॉटर रिझर्वरमध्ये मिक्सअप होत असते किंवा बाकीचे पण त्यासोबत कंटेमिनेट जे असते ती मिक्सअप होत असतात. तर these are the different sources for water contaminations. Now here are some pictures which shows sources of excretional pollution. जसं आपण या ठिकाणी बघू शकतो की आपण घरामध्ये पूर्ण वेस्ट नदीमध्ये किंवा वॉटर रिझर्वरमध्ये सोडून देतो आपल्या ॲक्टिव्हिटी त्यामध्ये सगळ्या ठीक आहे. इंडस्ट्रियल वेस्ट आपण वॉटर रिझर्वरमध्ये रिलीज करतो ह्युमन ॲक्टिव्हिटीज पुराची कंडिशन आहे की ठिकाणी ठीक आहे. अशा प्रकारे these are the particular image by which pollution of water reservoir can be happen. Now we will discussing about the bacteriological indicators of excretion pollution. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं किंवा जे वॉटर रिझर्वायर आहे किंवा आपण जे यूज करतो आपण जे बघतो की 1% 2% पाणी आपल्याला पिण्यायोग्य आहे आणि त्या पाण्यामध्ये पण कंटॅमिनेशन आहे आणि प्रत्येक जे अवेलेबल असलेलं पाण्याचं सॅम्पल घेऊन ते चेक करणं फॉर द पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमसाठी सुद्धा आपल्याला फिजिबल नाही आहे. म्हणून आपण काय केलं काही इंडिकेटिव्ह ऑर्गॅनिझम घेतले की ज्यांचा प्रेझेन्स त्या पाण्यामध्ये असणं म्हणजे दॅट वॉटर इज वेदर इट इज पोर्टेबल ऑर नॉट यू कॅन डिफाईन. सर त्या इंडिकेटिव्ह ऑर्गॅनिझमच्या टेस्ट कशा प्रकारे असतात कशा प्रकारे आपण फॉलो करतो हे आपल्याला बघायचं आहे. इन रुटीन अनालिसिस ऑफ वॉटर पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आर नॉट डिटेक्टेड टू डिटरमाइन द सायंटिफिक क्वालिटी ऑफ वॉटर. आपण ज्या रुटीन प्रॅक्टिसेस फॉलो करतो कुठल्या फिकल कंटॅमिनेशन किंवा एक्सक्रिशन पोल्युशनच्या त्यामध्ये आपण पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमचं डिटर्मिनेशन करत नाही वेदर पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट इन द इन्व्हायरमेंट त्या वॉटर रिझर्वायर ऑर नॉट आपण ते चेक करत नाही बिकॉज त्याला काही कारण आहे जसे की फॉर द डिटेक्शन ऑफ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम इट रिक्वायर्ड ॲटलिस्ट 24 hours टू ऑब्टेन रिझल्ट फ्रॉम लॅबोरेटरी. जर पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आपल्याला डिटरमाइन किंवा डिटेक्ट करायचा असेल तर त्याला ॲटलिस्ट 24 तासाचा वेळ लागतो. कशासाठी सॅम्पल आणलं आपण त्याचं मीडिया प्रिपरेशन करायला आणि इनोक्युलेट केल्यानंतर इट रिक्वायर्ड ॲटलिस्ट 24 hours फॉर द ग्रोथ ऑफ दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर दॅट पॉझिटिव्ह एजंट ऑन मीडिया. 24 तासाचा वेळ लागतो. 24 तासापर्यंत जे ग्रोथ येईपर्यंत आपण कुठल्या प्रकारे टेस्ट करू शकतो नाही त्याच्यानंतर सांगू शकतो. तोपर्यंत तेच पाणी बऱ्याच जणांनी कन्झ्युम केलं असेल म्हणजे आपल्याला जेवढा वेळ लागणार तेवढं ते बऱ्याच ह्युमन बिंगला किंवा ॲनिमल्सला इन्फेक्ट करेल. म्हणजे हा जो वेळ आहे तो खूप जास्त आहे त्यामुळे आपण पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम डिटेक्शन करत नाही. दुसरं आहे पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम गेन एंट्रान्स इन वॉटर ओकेजनली. पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ओकेजनली किंवा काही जे पर्टिक्युलर जे जशी फ्लड कंडिशन आहे त्याच ठिकाणी त्यांचं वॉटर रिझर्वरमध्ये एंट्री होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा सीझनल जे आजार आहेत जसं की डायरिया कॉलरा हे काही सीझनमध्येच येतात तेव्हाच त्यांचे चान्सेस असतात वॉटर रिझर्वरमध्ये एंट्री होण्याची. बाकी वेळेमध्ये त्यांचं एंट्री होण्याचे चान्सेस फार कमी असतात त्यामुळे आपण त्यांची टेस्ट करत नाही. तिसरं आहे दे डू नॉट सर्वाईव्ह फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम इन वॉटर लीड्स टू द फॉल्स रिझर्व. म्हणजे ते वॉटर रिझर्वरमध्ये जास्त वेळ सर्वाईव्ह करू शकत नाही म्हणून त्यांच्यासाठी आपण जे टेस्ट करणार त्या ठिकाणी आपल्याला फॉल्स पॉझिटिव्ह रिझल्ट मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून सुद्धा आपण पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमची टेस्ट आपण करत नाही देखील. एव्हरी पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम हॅज स्पेसिफाईड टेस्ट अँड रिक्वायर्ड स्पेशलाइज मीडिया. प्रत्येक पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमसाठी आपल्याला सिलेक्टिव्ह मीडिया डिफरन्शियल मीडिया किंवा काही ठिकाणी ब्लड कल्चर आपल्याला म्हणजे यूज करावं लागतं त्या ठिकाणी आणि त्यांचे टेस्टसुद्धा वेगवेगळे असतात. त्याच्यासाठी लागणारा वेळ पैसा आणि मेहनत मॅन पॉवर हे पूर्ण जास्त लागणार आहे. हे आपण घेऊ पण त्यासाठी लागणारा जे वेळ आहे तो आपण कमी नाही करू शकत. त्यामुळे आपण यांच्या टेस्ट आपण शक्यतो पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमच्या वॉटर टेस्टिंगसाठी यूज करत नाही. दे कॅन बी एक्सटेड थ्रू डिटेक्शन बाय ॲनालिटिकल प्रोसेस इफ प्रेझेंट इन स्मॉल नंबर. तर काही अशा टेक्निक आपण डेव्हलप केल्या आहेत की ज्यामुळे आपण पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आपल्या वॉटर रिझर्वायरमधून बिफोर टेस्टिंग आपण त्यांना अवॉइड करू शकतो. तर आपण त्या मेथड यूज करून फक्त इंडिकेटिव्ह ऑर्गॅनिझमला डिटरमाइन करून वॉटर क्वालिटी आपण चेक करण्याचा प्रयत्न करतो. सो इट इज
इज वेल नोन दॅट सर्टन बॅक्टेरियल स्पेसीस, काही ठरलेल्या किंवा सिलेक्टिव्ह स्पेसीस, पर्टिक्युलरली इशेरिशिया कोलाय, ही कोलाय पण त्यांना शॉर्ट फॉर्म म्हणतो, अँड रिलेटेड ऑर्गॅनिझम कन्सिडर्ड ॲज कोलिफॉर्म. कोलिफॉर्म ऑर्गॅनिझम हा ग्रुप आहे ऑर्गॅनिझमचा, आपल्याला डिटरमाइन्स करायचं फिकल कोलिफॉर्म अँड नॉन फिकल कोलिफॉर्म. फिकल कोलिफॉर्म मीन्स विच आर ओरिजिनेटेड फ्रॉम द ह्युमन एक्सक्रेटा, अँड नॉन फिकल विच कॅन बी प्रेझेंट इन द इन्व्हायरमेंट इन द फॉर्म ऑफ किंवा जमिनीवरती ग्रास गवतावरती ते सर्वाईव्ह करू शकतात, तर ते नॉन फिकल किंवा नॉन ह्युमन ओरिजिनची असतील तर ते त्यांना आपण नॉन फिकल कॅटेगरीज करतो. कसे करायचे ते आपल्याला बघायचं आहे. तर कोलिफॉर्म एक ग्रुप आहे की जो कोलिफॉर्म मीन्स स्पेरिकल बॅक्टेरिया, ही सर्क्युलर शेप असेल त्यांचा, आणि तो त्यांचा फॉर्म काय म्हणतो आपण त्यांना, तर ते जे बॅक्टेरिया आहेत त्यांना आपण कोलिफॉर्म ग्रुपमध्ये डिफाईन करतो. अपार्ट फ्रॉम दॅट सम फिकल स्ट्रेप्टोकोकाय. स्ट्रेप्टो मीन्स चेन ऑफ कोकाय, तर या ठिकाणी त्याचं पण एक्झाम्पल आहे स्ट्रेप्टोकोकस फिकेलिस. स्ट्रेप्टो मीन्स इट इज अ चेन ऑफ कोकाय, म्हणून त्यांना आपण स्ट्रेप्टो म्हणतो, आणि कोकाय आणि कोकस त्याचा शेप आहे, आणि तो जीनस आहे स्ट्रेप्टोकोकस फिकेलिस. इट इज अगेन अ टाइप ऑफ कोलिफॉर्म बॅक्टेरिया, बट E. coli फाउंड इन सिंगल सेल, but streptococcus they are always present in the chain form. So it is a differentiation between E. coli and Streptococcus faecalis. And Clostridium perfringens. Clostridium it is again a coliform organism च्या category मध्ये आपण त्यांना घेतो. Are normal, जे intestinal microflora त्यामध्ये बघतो आपण. These are the normal inhabitant of the large intestine of human and warm-blooded animal. ह्युमनचा इंटेस्टाईन जे लार्ज इंटेस्टाईन आहे त्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस फिकेलिस, ई कोलाय, क्लोस्ट्रिडियम परफिंजिस, these आर द आपल्या नॉर्मल फ्लोरा म्हणून आपण त्यांना, की ज्या नॉर्मली आपल्या इंटेस्टाईनमध्ये नॉर्मली प्रेझेंट असतात, कुठलाही हार्मफुल करत नाही. इन केस आपली इम्युनिटी डाऊन झाली किंवा एखाद्या वेगळ्या कंडिशनमध्ये त्यांना अपॉर्च्युनिटी किंवा पॅथोजन सुद्धा होऊन म्हणतो, तर ते आपल्या डिसीज कॉज करू शकतात. बट दे आर द नॉर्मल इनहॅबिटंट ऑफ द इंटेस्टाईन, नॉर्मली आपल्या इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात. So, as they are present in the intestine, they are normally present in the excreta. त्यामध्ये सुद्धा नॉर्मली प्रेझेंट होऊ शकतो, म्हणून आपण फिकल कंटॅमिनेशनसाठी इंडिकेटर ऑर्गॅनिझम म्हणून E. coli ची निवड केलेली आहे. Thus, the water sample showing the presence of any of these bacterial species in water, evidence of fecal pollution of human or animal origin. बरोबर? ह्या ज्या स्पेसीज आहेत ॲनिमल आणि ह्युमनच्या एस्क्रिटामध्ये आरामात प्रेझेंट राहतात किंवा इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असल्यामुळं एस्क्रिटामध्ये त्या 100% प्रेझेंट राहू शकतात. त्यांचा प्रेझेंट जर वॉटर रिझर्व्हायरमध्ये किंवा आपण जे सॅम्पल टेस्ट करणार त्यामध्ये जर मिळाला तर आपण काय म्हणू शकतो, दॅट वॉटर सॅम्पल इज कंटेमिनेटेड विथ फिकल कोलिफॉर्म किंवा ह्युमन एक्सक्रिटा. ह्युमन एक्सक्रिटाचं या ठिकाणी कंटेमिनेशन झालेलं आहे असं आपण ठिकाणी करू शकतो. इंडिकेटिंग द प्रेझेन्स ऑफ इंटेस्टिनल पॅथोजन्स आर लाईकली प्रेझेंट and they present in the feces. म्हणून आपण त्यांना काय म्हटलं, इंडिकेटिव्ह ऑर्गॅनिझम आपण सिलेक्ट केले की जे नॉर्मली फेसेसमध्ये प्रेझेंट असतात, तर त्यांना आपण इंडिकेटिव्ह ऑर्गॅनिझम पकडले. देर आर 3 इंडिकेटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर फिकल पोल्युशन. वन इज इशेरिशिया कोलाय अँड कोलिफॉर्म ग्रुप ऑफ होल, की जो इंटेस्टाईनमध्ये कोलिफॉर्म बॅक्टेरिया जो ग्रुप आहे तो सर्व इन्क्लुडिंग आपण कोलिफॉर्ममध्ये पकडतो, आणि त्यातला पर्टिक्युलर इंडिकेटिव्ह ऑर्गॅनिझम आपण इशेरिशिया कोलाय पकडला आहे. स्ट्रेप्टोकोकस फिकेलिस, त्यांना आपण फिकल स्ट्रेप्टोकोकस सुद्धा म्हणतो, या ऑर्गॅनिझमचा प्रेझेन्स, आणि क्लोस्ट्रिडियम परफिंजिन्स याचा प्रेझेन्स जर फिकल वॉटर बॉडीमध्ये असेल तर आपण त्याला फिकल कंटॅमिनेशनचे इंडिकेटर ऑर्गॅनिझम आपण म्हणून पकडतो. ठीक आहे. बॅक्टेरियोलॉजिकल इंडिकेटर ऑफ एक्सक्रीटल पोल्युशन, कोलिफॉर्म ऑर्गॅनिझम्स. द कोलिफॉर्म ऑर्गॅनिझम include all aerobic, appetitive, anaerobic, gram negative, non-motile, non-sporine, motile and non-motile rods, lactose fermenting with formation of acid and gas, then incubated at 37 degrees Celsius for 24 hours. कोलिफॉर्म ग्रुपचं कॅरेक्टरिस्टिक दिलंय काय, एरोबिक म्हणजे दे आर एरोबिक विच रिक्वायर्ड ऑक्सिजन फॉर द ग्रोथ. फॅकल्टेटिव्हली एनएरोब्स मीन्स इन प्रेझेन्स अँड इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन दे कॅन सर्वाइव्ह. तिसरं आहे दे आर ग्राम निगेटिव्ह means under microscope they appears red in color, so that they are gram negative. Non-sporing, they are non-spore former. Again
समटाईम्स दे आर मोटाईल किंवा काही ऑर्गॅनिझम त्यातले मोटाईल आहेत आणि काही नॉन मोटाईल. मी त्याच्यामध्ये डिपेंड अपॉन द प्रेझेन्स ऑफ फ्लॅजेला दे आर मोटाईल ऑर नॉन मोटाईल. रॉड्स, वेदर इट इज शॉर्ट रॉड ऑर लॉंग रॉड्स, रॉड्सचे त्यांचं स्ट्रक्चर असेल. लॅक्टोज फर्मेंटिंग, ज्या मीडियामध्ये लॅक्टोज असेल त्याला ते फर्मेंट करण्याची ॲबिलिटी शो करतात. विथ फॉर्मेशन ॲसिड अँड गॅस, आपण जो मीडिया त्यांना न्यूट्रिशन मीडिया ग्रो करण्यासाठी यूज करणार आहे त्या ठिकाणी आपण ड्युरियम स्टूपचा वापर करतो. त्या ठिकाणी गॅसचं प्रोडक्शन आपण डिटर्माइन करतो आणि जो इंडिकेटर यूज करणार आहे आपण त्या मीडियामध्ये त्याचा कलर जर येलो होत असेल तर त्याचं ॲसिड प्रोडक्शन होत आहे किंवा ॲसिड राहत असेल तर दे आर नॉन ॲसिड फॉर्मिंग असं आपण त्यांना डिटर्माइन करतो. तर ती आपल्याला टेस्ट करायचं आहे. ॲसिड अँड गॅस प्रोडक्शन करतात ते किंवा जेव्हा इन्क्युबेट केला आपण त्यांना फॉर 24 hours. कोलिफॉर्म इन्क्लूड्स बोथ फिकल अँड नॉन फिकल कोलिफॉर्म्स ऑर्गॅनिझम्स. कोलिफॉर्म्समध्ये फिकल पण कोलिफॉर्म आहे, नॉन फिकल कोलिफॉर्म पण आहे. त्यांना एकमेकापासून वर्गीकरण कसं करायचं ते आपल्याला या टेस्टमध्ये करायचं आहे. फिकल कोलिफॉर्म ग्रुप इन्क्लूड्स ओनली वन ऑर्गॅनिझम दॅट इज ई कोलाई. फिकल कोलिफॉर्मचा जो ग्रुप केला आहे त्यामध्ये फक्त इंडिकेटिव्ह ऑर्गॅनिझम आपण पकडला आहे ई कोलाई, इशेरिशिया कोलाई. Whereas in non-fecal group includes organism Enterobacter aerogens and Klebsiella pneumoniae Citrobacter as well. ठीक आहे सर. तर हे जे आपण पर्टिक्युलर इकोलाई आणि एंटरोबॅक्टर एरोजेन्स बद्दलच बोलूया. इकोलाई फिकल ओरिजिन आहे किंवा फिकल कंटेमिनेशनचा इंडिकेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे आणि एंटरोबॅक्टर एरोजेन्स आपल्याला सॉईलमध्ये सुद्धा मिळतो. त्यामुळे तो नॉन फिकल ओरिजिनचा आहे असं आपण डिटरमाइन करतो. म्हणून आपण त्यांना डिफरन्शिएट करतो एकमेकापासून आणि त्यांचे काही ज्या टेस्ट आहेत त्या एकमेकापासून डिफरन्शिएटिंग असतात. म्हणून आपण त्यांना फिकल आणि नॉन फिकलमध्ये वर्गीकरण करतो. लॅबोरेटरी एक्झामिनेशन ऑफ वॉटर फॉर पॅथोजन्स इज डिफिकल्ट टेक्निक was developed for the demonstration of bacterial species of known external origin, particularly coliform group. बॅक्टेरियाचं वर्गीकरण करणं whether it is fecal or non fecal हे अवघड आहे. पॅथोजेनिक सिटी चेक करणं ते सुद्धा अवघड आहे. म्हणून त्यांना आपण पर्टिक्युलरली इंडिकेटिव्ह ऑर्गॅनिझम यूज करून त्यांना आपण आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो. The technique was proved satisfactory and so coliforms are called as indicative organisms. म्हणून आपण कोलिफॉर्म्सला आपण इंडिकेटिव्ह ऑर्गॅनिझम म्हणून यूज करून त्यांच्यापासून आपली जी टेक्निक्स आहेत ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आजपर्यंत इथे आपण बघूया what are the ideal characteristics of coliforms. Coliforms are constantly present in great abundance in human intestine and also in the placenta. म्हणजे आपण सांगितलं की ते नॉर्मल इनएबिटंट आहेत आपल्या इंटेस्टाईनचे, त्यामुळं मॅक्झिमम प्रमाणामध्ये आपल्या इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात. त्यामुळेच तो आपल्या एस्टेटासोबत आपण त्यांना एक्सट्रॅक्ट करतो बॉडीमधून, म्हणून ते ह्युमन एस्टेटामध्ये नॉर्मली प्रेझेंट असतात. दे कॅन बी इझिली डिटेक्टेड बाय कल्चरल मेथड्स ॲज कम्पेअर्ड टू पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. त्यांना आयसोलेट करणं किंवा डिफरन्शिएट करणं फार इझी आहे. त्यामुळे आपण त्यांना पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमपासून इझिली आयडेंटिफाय करू शकतो. दे सर्वाइव्ह फॉर लॉंगर टाईम दॅन पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. ह्युमन वॉटर रिझर्व्हायरमध्ये ते जास्त वेळापर्यंत सर्वाइव्ह करू शकतात ॲज कम्पेअर्ड टू पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. म्हणून आपण ई कोलाई किंवा कोलिफॉर्म्स ग्रुप सिलेक्ट केला आहे. कोलिफॉर्म्स आर रेजिस्टन्स टू फोर्सेस ऑफ नॅचरल प्युरिफिकेशन दॅन वॉटरबॉर्न पॅथोजेन्स. कोलिफॉर्म्स काही जे वॉटरबॉर्न जे फोर्सेस आहेत त्यांना रेजिस्ट करण्याची त्यांची ॲबिलिटी आहे ॲज कम्पेअर्ड टू पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. म्हणून ते जास्त वेळापर्यंत ते वॉटर आपण कालच्या ज्यामध्ये बघितलं वॉटर सॅम्पल आपलं 5-5, 6-6 किंवा 30 घंट्यापर्यंत आपण मॅक्झिमम प्रोसेसिंग टाईम ठेवला आहे. तोपर्यंत सर्वाइव्ह करण्याची पॅथोजेन्सची ॲबिलिटी नसते. त्यामुळं आपण कोलिफॉर्म्स ग्रुप या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. Assumption was made if coliforms were found in water, the water is supposed to be contaminated with fecal matter of human or animal origin. कारण ते इंटेस्टाईनमध्ये नॉर्मल प्रेझेंट असतात. म्हणून आपण त्यांना whether it is contaminated with fecal or non fecal matter आपण त्यांना डिफाईन करतो. अँड द वॉटर इज नॉट पोटेबल. आणि जर त्यामधचा प्रेझेन्स त्यामध्ये असेल तर आपण त्यांना तो वॉटर इट इज नॉट पोटेबल फॉर द ह्युमन कन्झम्पशन असं आपण डिफाईन करू शकतो. ठीक आहे. इट इज ऑल अबाउट द इंट्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ इंडिकेटिव्ह ऑर्गॅनिझम. नेक्स्ट लेक्चरला आपण ते टेस्ट कशा करायचं बघूया.